निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, सुनीता राजपूत आहेत का? हो बोला. मला अनुभव शेअर करायचा होता. अरे वा, कुठून बोलताय ताई? नाव नाही सांगत, पण रांजणगाव नाही का? हो, रांजणगाव. हा हा हा. हा, तिथं म्हणजे तिथून आम्ही 3 किलोमीटर राहतोय. गणपती आहे ना रांजणगावचं, तेच ना? हा तेच हा हा हा. काय अनुभव आला MIDC ताई? नाही का? मी ना सेवेत आलेली नाही का, वर्ष झाले बरं का. अच्छा अच्छा. म्हणजे हा. आता या प्रगट दिनला वर्ष होईल. हम्म. आणि मी माझ्या मुलामुळे सेवेत आले. तो सेवा करत होता ना आधी. हा हा हा. मग तो 18-19 वर्ष असल्यापासून करायचा, पण तो कसा करायचा की नुसतं असं गाणगापूरला वगैरे जायचा फक्त. असं काही अच्छा. घरात काही फोटो बिटो काही नव्हता. आणि मग नंतर तो करायला लागल्यावरती त्याची असं म्हणजे त्याची चांगलं म्हणजे झालं बरं का. तो हा. नंतर तो सेवा करायला लागल्यानंतर मग मी त्याला म्हटलं, अरे फोटो बिटो घेऊन ये ना. मग त्याने फोटो आणले, गुरुचरित्र आणलं, परत मूर्ती आणली, महाराज अरे आणले घरात. बापरे, म्हणजे असा हा हा पहिलाच अनुभव असा की मुलामुळे आई सेवेत आली. हो. आणि तुम्हाला सांगते, ऐका ना, तुमचे अनुभव मी ऐकत नव्हते का. हा हा हा. नंतर मग मी एक दिवस असं लसूण लावत होते वावरात, आणि ते महाराजांची गाणी बिणी लावायची ना मी. हा हा हा. आणि मग ते तुमचा अनुभव ऐकल्याच्या नंतर पोरगं मला सांगायचं, पण मला ना खरं सांगू का विश्वासच नव्हतं वाटत अहो. अच्छा. हा आणि त्याला असे लय अनुभव आले अहो. पण तो सांगायचा, पण मला, कारण मी नव्हते ना सेवेत तेव्हा. हा हा. बरोबर. हा. आणि मग मी तुम्हाला नाही का म्हंटल, मला ग्रुपला जॉईन करा ताई, तुम्ही केलं मला. हा 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 हा. आणि त्या दिवशी पहिलाच अनुभव मला सांगते, तुम्ही मला अशा टायमाला मी तुम्हाला मेसेज केला असं, तुम्ही जेव्हा टाइम भेटला तेव्हा मला ग्रुपमध्ये घेतला असं आपल्या स्वामी हा हा महाराजांच्या. हा. बरोबर आहे. आणि त्या दिवशी 3:30 ते 3:45 वाजता, म्हणजे घरापासून गोठा थोडा लांब आहे बरं का. हा हा हा. आणि आम्ही गोठ्यावर झोपतोय. आणि गेट वगैरे काही सरकवायचं, आम्ही सरकवलं, त्याला काही लॉक बिक काही लावत नव्हतं बरं का. अच्छा. हा हा. आणि त्या दिवशी 3-3:30च्या दरम्यान नाही का गेट उघडला. अरे आणि बापरे. 10 मिनिटं थांबले, परत गेट लावून घेतला अहो. अय्या. माझ्या अंगाला शर येतात. हो. आणि मग काय होतं, मुलगी येते ना गोठ्यावरती सकाळचं लवकर. हा हा तर मला काय वाटलं पहाटच झाली, तर मी तिला काय म्हणते की छकुली लाईट लावू ग गोठ्यावरची. हा आणि ती काही बोलनाच. मग आम्हाला दोघांना पण आवाज आला, आम्ही दोघं गोठ्यावर झोपतो ना. हा हा. आणि मग हे काय म्हटले, आम्ही दोघं दचकून उठलं. तर मी म्हणलं मोबाईल मध्ये बघावं काय टाइम झाला. ते म्हणले, अरे 3:30 वाजलेत. अरे मग बापरे. आम्ही लय घाबरलो आहो ताई. हा. बरोबर आहे आणि ना. मग कुत्रं पण नाही भुकलं अहो. कुत्रं आमच्या पायथ्यापाशी झोपत असते ना. हो हो हो. कुत्रं पण नाही भुकलं, पण हे महाराजच होते अहो ताई. बरोबर. जर दुसरं असं कोणी असतं तर कुत्रे लगेच भुंकायला लागतात. हा. आणि पायाचा आवाज नाही, गाडीचा आवाज नाही, कशाचाच आवाज नाही अहो ताई. बापरे. बघा ताई. हा बघा ना. आणि मग दुसरा अनुभव, प्रगट दिनाच्या आधीच 8 दिवस आम्ही सेवेत आलतो बरं का ताई. अच्छा. हा हा. आणि मग आम्ही प्रगट दिनाची फोटोच होता, मूर्ती वगैरे काही नव्हती, फक्त फोटोत. आणि जपमाळ वगैरे काहीच नव्हतं बरं का. हा मी हा. अशी ना आता गायांचं करावं लागतं ना हो. बरोबर. तर मग गायांचं उरकल्या 9 वाजता फक्त त्या फोटो पाशी बसायची, आपली मनातल्या मनात स्वामी महाराजांचं जप करायची बरं का. हा हा हा. आणि मग प्रगट दिनाच्या दिवशी मुलांनी मस्त चौरंगावर फोटो बिटो मांडला, सगळी पूजा बिजा आम्ही केली बरं अरे का. वा, किती गुणी. आणि ताई, तुम्ही किती भाग्यवान आहात की मुलगा तुमचा सेवा करतो. हा ताई, याच्यापेक्षा तो काय 18 पाहिजे. वर्षापासून करतोय. आता किती वर्षाचा आहे तो? आता तो 22 वर्षाचा आहे. बाई, त्याला एवढे स्वामींची कृपा होईल ना ताई, त्याचं खूप भलं होईल बघा. हा. आणि मग सांगते ऐका ना ताई. हा आणि मग प्रगट दिनाच्या दिवशी नाही का आम्ही दोघं सेवा करायचो. तो मला काय एवढं म्हणजे नाही का असं वाचता वगैरे येत नाही एवढं बरं का. हा हा हा. आणि आणि मग त्याने आरती बिरती केली, पोथी बिथी वाचली. माझ्याकडे काही पोथी पण नव्हती, काहीच नव्हतं. त्यांनी शेजारी कोण आणून वाचली बरं का. बापरे. हा आणि मग वाचली बिचली ते झालं. आणि त्याच्या पप्पाला नाही का 3 दिवस आहे ना, असं पहाटे उठलं ना हा हा. की पुढं एवढा प्रकाश दिसायचा, अलंकार प्रकाश दिसायचा 1 तासभर. अरे बापरे. हा. प्रगट दिनच्या तिथून पुढे 3 दिवस असं दिसायला लागलं बरं का त्यांना. हा 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 हा.
मग आता काय करायचं, काय एक तासभर दिसायचं, नंतर नॉर्मल व्हायचे ते बरं का. बापरे. हा. आणि नंतर मग आता आम्ही दोघांच्या गळ्यात माळ आहे ना, हा तुळशी हा माळ. हा हा. तर आता गुरु करावं लागतो ना तुळशी माळ घातल्याच्या नंतर. बरोबर. हो. हा, मग आम्ही गुरुला विचारलं आमच्या फोन करून, तर ते म्हणले की तुम्ही हे म्हणले की मला असं असं होतंय. तर मी म्हणलं आम्ही प्रगट दिनाच्या दिवशीपासून असं व्हायला लागलं. ते म्हणले अहो तुम्हाला गुरु महाराजांनी म्हणजे साक्षात स्वामी महाराजांनी दर्शन दिलं तुम्हाला. खरंच ताई, खरंच. आता हे दुसरं काय होणार, प्रकाश एकदम प्रकाश दिसायचं. मी म्हणजे असे काय करतात, त्यांचं डोकं लय दुखायचं, ते प्रकाश दिसलं ना मग त्यांना त्रास व्हायचा अहो. बापरे ताई, किती भाग्यवान आहे तुम्ही. काही पण सेवा माझी काहीच नव्हती. अगं तुम्हाला सांगते, नाही जपमाळ नव्हती, सारामृतचं पुस्तक नव्हतं, काहीच नव्हतं घरामध्ये, फक्त सेवा करायला मी बसायचा पण होता. ताई, श्रद्धा जी असते ना आत्म्यापासून आपली पोचते ना, तुमचं हा, मन शुद्ध आहे ताई. कामाने अजून वेळ नाही भेटतो, 5-6 नाही, गाय आहेत ना नका मिळू घरी. दो, पण मनापासून जे थोडं जरी आपण कणभर जरी केलं ना ताई, तर ते हम्म. मनापासून करतात ना त्याला महत्व आहे. हा. आणि मग ऐका ना सांगते, हम्म. त्याच्या माझ्या 7 गाया होत्या बरं का. बरं. हा 7 गाया होत्या आणि गाया लागतच ना, गाभणच राहत नव्हत्या बरं का. 2-2 वर्ष मी गाया सांभाळल्या बरं का. बापरे. हा हा त्यातूनही मला काही माहित नव्हतं. त्याने त्याच्यानंतर मला सारा अमृतचं पुस्तक आणून दिलं, जपाची माळ आणून दिली, परत गुरुचरित्र लावलं. हा. आणि मुलीने गुरुचरित्राचे 2 पारायण केले. मुलगी 14वीला आहे. अरे वा, शिकतायत मुलं चांगले. हा, मुलगी 14वीला आहे आणि मुलाचं 15वी होऊन ते नाही का चेअरमॅनचं शिक्षण घेतात. हा 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 हा. त्याचं तो अरे आता 1ल्या वर्षाला आहे अरे मुलगा. वा. हा, मस्त. हा, तो आळकुटीला आहे. ते पण स्वामी महाराजांचंच हे हॉस्टेल. अरे वा. हा, त्यात आहे तो. हा. अं, सांगते लहान 3 गाय विकल्या बाई. काय झालं? गाय ना गाया हा. गाया आता आपला गायचा व्यवसाय आहे ना. हो 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 हो. आणि मग त्या गाया लागतच नव्हत्या अहो ताई. 3 गाया मी विकल्या. 2-2, 3-3 वर्ष सांभाळले. विकायला बरं दिसत नाही हो, एवढं घ्यायचे पण आपले एवढे नसतं ना. नाही, बरोबर आहे. हो. आणि विकलं की कोण कसं खाटाळ ते बरं दिसत नाही. खाटकळा चित्र कधी विकू नये. नाही, खरं आहे, अगदी. हा, मग मी नाही का गोळ्याने देत होते गाया. आणि मग मी काय म्हटलं, मी काही कुठं मठात अजून गेलेच नाही बरं का ताई. मी ना 6 ते 7 महिने झाले शिवित आले. मला अजून मठ माहित नाही, काय नाही. कारेगावला आहे मठ, हा पण अजून काय माझा योगच आला नाही तिकडे जायचा बरं का. हा हा हा. अजून मी नव्हता. आता जाते मी 2-3 गुरुवारी गेले, पण आता हे गायांचं सांगते. आणि मग मी काय केलं, डॉक्टर बदलला बरं का. अच्छा. हा हा. पहिला डॉक्टर होता आणि ते दुसरा डॉक्टर बदलला. त्याची पण ट्राय झाली, महिनाभर केलं. तो म्हणला ताई मी एवढं 2 वेळा लावतो, नाही लावलं तुम्ही गाय विकून टाका म्हणलं बरं का. अरे बापरे. हा हा, त्यांनी महिन्यातून 2 वेळा गाय लावल्या, पण गाया काय राहिनाच बरं का. हा हा हा. त्याने आम्हाला खर्च सांगितलं, तुम्ही हे औषध आणा, ते आणा, परत खुराक आणा, ह्यो खुराक चारा, तो चारा. मग आम्ही सगळं केलं तरी पण गाया राहिना बरं का ताई. हा हा हा. ताई तुम्हाला खोटं सांगत नाही, जेव्हा सांग माझ्या अंगाला शार उभे आहेत. मी ना गाया डॉक्टर आले, गायांना लावलं. तो काय म्हणला एवढंच वेळेस लावणार आहे, परत कमी लावणार नाही गाया बरं का. हा हा हा. मग मी काय केलं, डॉक्टर लावून गेले का, मग त्या दिवशी मी संध्याकाळी नाही का तारक मंत्राचं नाही का तीर्थ केलं बरं का ताई. हा 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 हा. ते तीर्थ मी लोक म्हणजे नाही का माणसांवर करतात, पण मी चित्रापांच्या केलं बरं का ताई. मुख्य चित्रावे नाही का हो ताई. बरोबर आहे. हो. मग मी ते काय करायची, गायला पाणी पाजायला लागली आणि त्यात पाणी वाचायची ते तीर्थांचं. अरे वा. हा, ते तीर्थांचं पाणी मी त्या गायांना पाजलं ताई. मी असं आहे ना तुम्हाला सांगू का, 21 दिवस केलं. अरे वा. आणि आज माझ्या गायांना 4था महिना चालू आहे ताई. किती गायांना? 2 गायांना. अरे वा. बघा किती माझी तारक मंत्राची ताकद आहे ताई. अहो खरंच ना. आणि मी तर सगळ्यांना सांगत सुटले, शेजारी पाजारी सगळ्यांना, की हा. माझ्या गाया राहिल्या, माझ्या गाया राहिल्या म्हणून सगळ्यांना सांगत राहिले येड्यावानी ताई. आई गो. खरंच ना ताई. आणि अजून एक सांगते ताई, वेळ आहे ना ताई? हो आहे. बोला ना, जसं आज मी रविवार पटपटच आहे. सांगते. हा हा. आणि मग त्याच्यानंतर माझं कुत्रं होतं बरं का ताई एक. हा. घाट्यावर कुत्रं लागतच ना हो ताई. बरोबर. हो. हा, आणि कुत्र्याला ना गॅस स्टोन झालेला आम्हाला माहितीच नाही अहो ताई. अरे आणि बापरे. त्याला त्याला लय त्रास झाला होता. मला हे तारक मंत्राचं त्या टायमाला एवढं माहित नव्हतं. गायाचं नंतर मी कुत्रे गेल्याच्या नंतर गायांना केलं बरं का ते. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग आम्ही डॉक्टरला 2,000 रुपये खर्च केला, पण कुत्रं काही जगलं नाही बरं का. बापरे, आणि त्याच्यासाठी एवढा खर्च केला? हा, कुत्र्यासाठी 2,000 रुपये ताई खर्च केला. अरे आणि बापरे. सांगते ऐका ना, हे दिंडी करतात ना, पायवारी करतात ना पंढरपूरची. हो हो हो. आणि कुत्र्याला आम्ही मोन्या नाव ठेवलं होतं ना. हा हा हा. हे काय म्हटले, मोन्या तू इकडे तिकडे फिरायचं नाही, मी येऊस पर्यंत तू गोठ्याचं राखण करायचं.
हा असं हा त्या कुत्र्याला म्हणले बरं का. हा आणि हे पंढरपूरच्या वारीला निघून गेले 20 दिवस. हा हा हा. तुम्हाला ताई गॅस स्टोन कुत्र्याला झालता ताई, खरंच कुत्र्याची जातली इमानदारी असते बरं का. खरंच खरंच. आणि एवढं त्याला त्रास होता, आम्ही 2,000 रुपये खर्च करून त्याला सलाईन भरायची होती, तर त्याला गॅस स्टोन मधून आहे ना त्याला पॉयझन झालतं ताई. अरे 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 अरे. ते रक्तात काही सलाईन काही चढणार कुत्र्याची बरं का. अगं बाई. हम्म. आणि ती चढलीच नाही ताई. नंतर मग आहे ना ते कुत्रे आहे ना जवळजवळ ना मग त्याला 2 दिवस लई त्रास झाला. आम्ही त्याला तारक मंत्राचं तीर्थ पाजलं बरं का ताई. अच्छा. हा हा मग त्याचा तो त्रास कमी झाला बरं का ताई. हा 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 हा. त्रास कमी झाला, पण त्याचा ना जीव नव्हता गेला. त्याचे ना सारखे श्वास चालू होते बरं का ताई. अरे अरे. हा. आणि हे ज्या दिवशी आले का त्या दिवशी त्यांनी प्राण सोडला ताई. बाप रे. बघा. आणि सकाळी मुलांनी त्याला तीर्थाचं पाणी पाजलं बरं का ताई. रात्री पाजलं, त्याच्या वेदना कमी झाल्या. सकाळचं ना मी दूध बीत काढलं, आम्ही दूध काढली. हा. आणि त्याला म्हटलं अरे बाळा मोण्याला लय त्रास होतो रे. तो गेला 11 तारक माताचं पाणी केलं ताई. खोटं सांगत नाही, महाराजांचं तीर्थ पाजलं आणि त्याने जीव सोडला. बाई ग. बघा. म्हणजे महाराजांच्या तीर्थाने मुक्ती भेटली का नाही त्याला. मुक्ती मिळाली खरंच. काहीतरी भाग्यवान होतं ते तुमच्या घरी की त्याला महाराजांचं तीर्थ मिळालं. हा. आणि ताई आता जेच तसंच झालं. मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी मेसेज नव्हता केला ताई, फोन करू का. हा 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 हा. हा. आणि तेव्हा तुम्ही मला म्हणले की उद्या करा. हा हा. बरोबर. मला त्या दिवशी फोन करायचाच होता ताई. त्याच्यानंतर ना पोरं इतकी रडली. ते कुत्रे गेलं ना, आई ते ग. कुत्रे गेल्यानंतर पोरं रडायची, मी रडायची. लय रडलो ताई. एवढं माणसाला रडणार नाही एवढं रडलो बरं का. आम्ही त्याला आई जीव ग. लय लावला त्या कुत्र्याला. खरं खरं. आणि नंतर मग ताई महाराजांच्या कृपेने बघा ना, महाराजांची काय लिहिलं असं, महाराजांनी आम्हाला परत 2 कुत्रे दिले अहो. कसे काय आले? इथे शेजारची एक बाई होती, ती हा. मला म्हटली तुमची कुत्री गेल्यात तर मग तुम्हाला मी एक कुत्र देते. तिने आम्हाला एक कुत्र दिलं आणि परत एक कुत्र कुठून आलं काही तपास नाही आम्हाला. ते बी अरे आम्ही वा. सांभाळलं. मग हा. ते दोघांना पण आम्ही सांभाळताय तुम्ही? हा. दोघांना सकाळचं 1 लिटर संध्याकाळचं 1 लिटर दूध पाजितो आम्ही. बापरे. हा. मला तर दूध आम्ही आश्चर्य मटण बिटण वाटतंय. खात नाही ना ताई. हा 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 हा. आता माळकरी त्यामुळे आम्ही खात नाही ना घरामध्ये. मग दुसरं काही, मग दूधचा पेवा आहे आपलं घरचं दूध ना. बरोबर बरोबर. हा. आणि ताई त्या दिवशी तुम्हाला मी मेसेज केला, तुम्ही मला म्हणल्या की ताई तुम्ही उद्या फोन करू शकता. हा. आणि त्या दिवशी ताई तरसाने कुत्र नेलं हो माझं. बापरे. बाई ग. इथं दारापुढं जावारी ते होतं ना, आणि मी हे शेण टाकीत होते. शेण टाकता टाकता मी म्हणलं दररोज खेळतात दारापुढं. हा हा आणि पाहिलंच नाही, तासाने उचलून नेलं ते कुत्र. मग मी 2 दिवस परतले टेन्शन मध्ये होते. तुम्हाला फोन करायचा होता हा 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 हा. पण केलाच नाही. नंतर म्हटलं जाऊ दे आता, शेवटी त्याचं हे काय मला म्हटले अरे त्याची मुक्ती दिली महाराजांनी त्याला चांगली. खरंच मुक्ती मिळाली. आणि ताई तो चांगल्या खोटं नाही घरात सांगत. तो आला होता तुमच्या. हे खरं, हेच वाक्य मला 2-3 जण म्हटले बरं का. मी ना ताई तुम्हाला खोटं नाही सांगत. 5 साडेचारला उठावं लागतं ना. हा हा. पहाटे 4:30 वाजता उठावं लागतं गायांचं करायला. तर 4:30 वाजल्यापासून तारक मंत्र चालू असतो. 9 वाजेपर्यंत तारक मंत्र मी बंद करत नाही. बापरे. किती आणि छान ती ते. कुत्री आहेत ना, किती कुत्री कुठं फिरू द्या, संध्याकाळी 7 वाजता मंत्र लावायचा, त्या 8-9 वाजेपर्यंत मंत्र गायांचं सगळं उरकूस तर चालू ठेवायचा. हा. तारक मंत्र, ते पण काळभैरव, ऐकतात का? जप. हा. ते पण अहो तुम्हाला सांगते ना मग. हा. ते तर आमचे माळकरी ते पंढरपूरची वारी करतात ना ताई, बिन चपलाची करल्याशिवाय त्यांच्याकडे विना असतो. बापरे. हा. ते पण देवाचं करतात. मग तुम्हाला त्यांचा एक अनुभव सांगते ना आता. हा. आणि नंतर मग आता नाही का पंढरपूर आळंदीची का वारी झाली आता मध्ये, एकादश नव्हती का. हो हो हो. ते आता मध्ये आळंदीला गेले होते. आणि तिथं आता ते सगळे वारेकरी बुक करतात ना हॉल. हा हा. बरोबर. हा. हा. आणि ते हॉल बुक केलाय ना, सकाळच्या पारी आंघोळ करायला गेले. आणि आंघोळ करायला गेले घाईत घाई काय झालं त्यांना, ती नाईट पॅन्ट न्यायची ध्यानच नाही राहिलं, त्यात पाकिट बिकिट होतं ना. हा हा. बरोबर. मग ते कपडे बिपडे तिथंच ठेवली. आणि मग नंतर ते कपडे बिपडे बदलली. आणि नंतर मग देवाच्या पाया बिया पडायला गेले. हा. आणि पाया ओढून आलं, त्यांना ध्यानात आलं पाकिट नाही माझं. अगं बाई. हा. आणि मी तर गाजलो. आणि सांगू का ताई, मी ना दुपारनंतर चारा काढायला जातो बरं का. 2च्या नंतर मी चारा काढायला धुरते, तर मला 6 वाजता चारा काढून होतो बरं का. हा हा हा. तर मी तिथून पुढे जे तुमचे अनुभव लावते ना, हा हा हा. तर 7 वाजेपर्यंत ते अनुभवच ऐकत असते. अरे वा. आणि ते ऐका ना, तुमचा अनुभव जर नाही ना ऐकला तर मला आहे ना असं वाटतं तलप कसं तलप केली, ती तलप नाही केल्यावर होतं. खरं तसंच आहे अगं. बरोबर. खरंच. आणि मग त्यांनी मला नाही का, मी गाजर खुरपता खुरपता लावला होता अनुभव, हा. तुमचं ऐकत होते मी. आणि हा. मग यांनी मला फोन केला, म्हणले अरे माझं पाकिटच हरवलंय. अरे बापरे.
तर मी म्हणलं पाकिट हरवलं, कसं काय हरवलं? तर म्हणले मी आंघोळ करताना हे केलं, ठेवलं तिथं आणि मग देवाला प्रदक्षिणा मारायला देवाला पडायला गेलो आणि ते हा हा ते हा. विसरून. आणि आपल्या ना फोनवरती एक अनुभव चालला होता, कोणातरी ना का मोबाईल हरवला होता आणि त्या मोबाईलवर तुम्ही गोराष्ट नाही का ते घोरष्टक बोलायचं. धोरण स्तोत्र. हा. हा ते कुठली पण 51 वेळा वस्तू करायचं. हरवली ना तर 51 वेळा घोरष्टक धोरण स्तोत्र म्हणायला सांगतात. हा. हा मी ते ऐकत होते ताई मी. हा. आणि मग मी काय केलं, घरी गेले ताई, अगरबत्ती लावली महाराजांना, हा. संकल्प सोडला आणि म्हटलं की महाराज मला आहे ना, मला ते माझ्याकडे नाही नव्हता येते, मग मी फोनवरती लावलं होतं ना. बरोबर. हा हा. फोनवरती लावलं, अगरबत्ती लावली, 11 वेळा ते फोनवरती होऊस तर मी तिथं थांबले, आपलं मनातल्या मनात स्वामी महाराजांचा जप करीत. हा हा. आणि 11 झाले, मग आले परत गाजर खुरपायला. मग हा तिथून पुढं सकाळ संध्याकाळी की मी म्हणलं सापडलं का होतं, म्हणलं अरे नाही सापडलं. तर ते मला मी मठात आलो इथं, आणि पशी कोणता मठ आहे काय माहिती. हा 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 हा. हा, आणि त्या मठात गेले म्हणले, आणि एक म्हटले भारी अरे आणि छान आहे, आम्ही अर्धा तास तिथं बसलो. हा तर म्हटलं चांगलं झालं. आणि मग सकाळचं 2च गाय पिळल्या बरं का मी. हा हा. 2 गाय पिळल्या. 8 वाजता नाही, संध्याकाळचं मी सेवा करायला बसले. म्हणलं महाराज पैसे जाऊ द्या गेले तर, पण त्यात कागदपत्र होते ना, आधार कार्ड, पॅन कार्ड बरोबर बरोबर. हा. आणि ते हे लायसन नाही का. बरोबर, महत्वाच्या गोष्टी असतात ना. हा, पैसे जाऊ दे म्हणलं, जा पैशाचं काही नाही. आणि बरोबर. ताई तुम्हाला सकाळचं झालं, संध्याकाळची परी उठून आपली कामं रोजची जी केली. हा आणि 2च गाय पिळल्या आणि त्यांचा फोन आला, तिसऱ्या गाय पिळायला बसले, भाला बिला टाकला, मग पिळायला बसणार फोन आला का. हा. आणि मला आहेच लागायचे, मला माहित होतं महाराज ते देणार नाही देणार बरं का ताई. हा. आणि मग त्यांनी फोन केला, म्हणजे अरे पाकिट सापडलं. अरे आणि मग कसं मला काय? इतका आनंद झाला ना ताई. हा. ताई ऐका ना ताई, पाकिट सापडलं, पण पाकिटला रुपया सुद्धा नाही गेला ताई. बाप रे. बघा. आणि तुम्ही विचार करा ना, आळंदीमध्ये यात्रेच्या टायमाला किती लाखो पब्लिक असते का नाही. लाखो पब्लिक असते. आणि मग ते सापडलं कसं काय? ते सापडलंय नाही का, ते मंदिराच्या पाठी ते तिथं आंघोळ करत होते का ते हॉलमध्ये, हा 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 हा. बाहेरच्या हॉलमध्ये आंघोळ करत होते, आणि ते पाकिट आहे ना मंदिराच्या तिकडं जवळजवळ चांगलं मंदिराच्या बरंच लांब सापडली, ती पॅन्टच सापडली. बाप रे, किती कमाल आहे. पॅन्टीतून पाकिट पण बाहेर, पॅन्ट वेगळी ठिकाणी पडलं होतं, पाकिट वेगळ्या ठिकाणी पडलं होतं. तरी पण कोणी उचललं नाही ते. हा. ताई खरोखर 1 रुपया सुद्धा त्यातला गेला नाही. 1000 रुपये तसेच पाकिटामध्ये, डॉक्युमेंट सगळं सगळं तसंच. बाप रे, किती कमाल ताई. किती स्वामींची ब- कृपा आहे सांगा. बघा ना ताई, किती आश्चर्य लागलं. आणि मग त्यांना त्यांना सुद्धा लय अनुभव आला हो ताई. खरं आहे ना. आणि मी तर परत सगळ्यांना सांगितलं, माझ्या बहिणीला यांना मी तसं स्वामी महाराज सेवेत माझ्या बहिणीला आणले, माझ्या भावाला आणले, शेजारच्या लोकांना सांगितले, करा तुम्ही चांगले. अरे वा वा वा. खूप हा ताई. छान आहे ताई. स्वामी सेवेत येणं म्हणजे भाग्य लागतं स्वामी सेवेत यायला. हा ताई, माझ्या चुलत जावला ताई, तुम्हाला खोटं सांगत नाही, मुलाचं आहे ना, मुलाने त्या चुलत जावला मूर्ती आणून दिलं, सारं अमृत आणून दिलं. परत त्याचे जे मित्र आहेत का, त्या मित्र 9-10 मुलांना पण त्यांनी सेवेत आणलंय ताई. बाप रे, हा. कमाल आहे. आणि ताई मूल माझा आहे ना, तुम्हाला खोटं सांगत नाही, 9वी पासून कष्ट करतोय. आम्ही तरकारी करायचो ना घरी, हो हो हो. गाया करायच्या आधी, तर भाजीपाला पोरग रात्रीचं 3 वाजता, 3:30 वाजता न्यायचा विकायला. बापरे, किती गुणी मुलगा आहे हो. त्याचं खूप भलं होईल बघा ताई. त्याच्या बापाचा ऍक्सिडेंट झालता ना, तर त्याच्या बापाला एवढं काम होत नाही ना. हा 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 हा. तर तिथून पुढे जे तो कामाला लागला ना ताई, त्याने शिकून म्हणजे काम करून ताई त्याने शिक्षण केलेलं आहे इथपर्यंत, 15वी पर्यंत. बापरे, कष्टाळू मुलगा आहे हो. आणि त्याचं 15वी भलंच होईल. करून ताई, 15वी करून आज त्याची MIDC मध्ये 8 ते 9 कंपनीमध्ये कामं चालू आहेत. त्याचे हा, त्याचे काय कामं घेतो तो? ते चिकट टेपचे नसतात का, चिकट टेपचे हो हो चिकट हो टेपचे हो. बॉक्स, हा हा. ते काम तो आहे ना कंपनीला पार्सल करतो. अरे वा, हुशार आहे हो ताई. हो. हा ताई, हो, लहानपणापासून कष्ट केले त्याने, लय कष्ट केलं. आणि तुम्हाला सांगू ताई, त्याने कष्ट केले ना, महाराजांनी लगेच त्याला फळ दिलं फळ लगेचच. देत आहेत. आणि तो स्वामी हम्म. सेवेत पण आहे ना ताई. ताई आता त्याने आता बरं का, सारा त्याने आता गुरुचरित्र लावले ताई. हा. त्याचे आता फक्त किती 3 ते 4च आधी राहिलेत वाचायचे, नाही तर गुरुचरित्र पूर्ण त्याचं समाप्ती होईल दत्त जयंती दिवशी. अरे वा. त्याचं नाही. पण दुसरं पारायण आहे ताई. बापरे, त्याला खूप खूप आशीर्वाद सांगा माझे पण. अहो ताई, आपण पुढल्या अनुभवाला मी त्याला शेअर करायला सांगेन तुमच्या हो बरोबर. हो हो हो. त्याला खूप ताई चांगला जॉब मिळेल ताई.
जॉब तर आणि तुम्हाला सांगू ताई, इथं मळ्यामध्ये ना, मळ्यामध्ये कोणाच्याही तोंडातून येणार नाही की इतकं पोरला नावाची येतात ना ताई मळ्यामध्ये, की हो म्हणतात ना. आज त्याने एवढं घर सुधरवलं, याने त्याच्यामुळे लय घर सुधारलं म्हणतात. मग बघा, तुमचं काहीतरी भाग्य. नातेवाईकांमध्ये. हा, तुमचं काहीतरी भाग्य ताई, तुमच्या पोटी असा हिरा जन्माला आला. खरंच ताई तसंच आहे अहो. खरं दोन्ही पोरं लई म्हणजे लई हेत अहो, हा गुणी ना. लई आहेत. गुणी आहेत, हम्म. गुणी आहेत. खूप छान ताई, मी शेअर करते हा तुमचा अनुभव. हा हा, चालतंय चालतंय. हा, ताई श्री स्वामी. तुमचा आवाज खूप छान आहे अहो. अहो, तुम्ही किती गोड बोलता. नाही होत आहे, तुम्ही खरंच छान. तुम्हाला माहितीये का, जेव्हा मला असं कामाचा थकवा येईल ना, तेव्हा तुम्ही माझ्या पेरणार. मी तुम्हाला त्या आठवणीत ध्यानात आणलं ना, मग मला कंटाळा येत नाही कामाचं. हो का. किती तुम्ही आता बघा ना, शाळा करता, घरची कामं करता, मग असं वाटतं ताई आपल्यासाठी किती करतात, परत अनुभव घेतात. हा, हे बघा, शेवटी कसं आहे, आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण काही ना काही केलं पाहिजे, असं माझं हा, मत आहे. आता हे कसं यांना काम होत आहे, मी 11 गुरुवारचे वर ठेवलेत. हा. आता माझा 3रा गुरुवार आहे. आता आता हे झाला 3रा आहे ना, आता पुढला आहे तो 4था गुरुवार आहे ताई. खरं खोटं नाही सांगत, मला लय दिवसापासून मठात जायचं होतं बरं का ताई. हा हा हा. पण मला मठात जायचा योगच येत नव्हता. मग मी काय केलं, 11 गुरुवार करायला सुरुवात केली, तर पहिल्याच गुरुवारी मला मुलाने नेलं. अरे वा. आणि मठात गेल्यावरती ना, मला घरी पण येऊ वाटत नव्हतं. असं वाटतं मी स्वर्गातच आले की काय. अरे वा. किती किती छान. भारी मठ असतं. खरंच किती बी छान मठात छान खूप असतंय. छान वाटतं, केंद्र म्हणजे भारी आहे. आणि ताई सेवा करतात ना, त्यावेळेस असं भारी वाटतं ना, की मला ताई जप करायची माळच माहित नव्हतं कसं करतात ते. हा 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 हा. ताई माहीच बोळी भाऊ सीधा जाऊ, ती सेवा माझी चुकीची झाली बरं का. पण मग तिथं गेलं, त्या दादांनी मला सांगितले कशी जपायची माळ. हा, पण ताई ती हा चुकीची जरी झाली ना, पण ती मनात ना तुमचं पवित्र भावना होती हा ना. ताई. हा, ती मग भावना ताई महत्वाची आहे सकाळची स्वामींना. ताई गाया पिळायच्या, मग त्यांना खायला खुराक चारायचा. कमाल मग आहे, आता हे कमाल आहे. हे घरी नसतात ना हो, हे दुकानावरती आमचं गॅरेज आहे ना मोटरसायकलींचं. अरे वा. हा, म्हणजे छोटे मोटरसायकली नीट मोठे काही करायच्या. ना काही उद्योग शेतकऱ्याने करावे, हे तुमच्याकडनं हा, किती शिकण्यासारखं आहे ताई. नुसतं एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नये शेतकऱ्याने. नाही ताई, गायांचं सगळं मी करते घरी बघून. आता थोडे कांदे लावल्यात, अर्धा एकर कांदा आहे, लसूण आहे, घास आहे, मका आहे. हे सगळं काम बघून मी 6 गायांचं करून शेतीतलं करते. मग संध्याकाळचं ते गाय मला पिळू लागतात, सकाळचं पिळून ते दुकानावर जातात परत. बघा, मग असं हम्म. शेतकऱ्याने असे जोडधंदा केला तर परिस्थिती वर यायला वेळ नाही लागणार. हा ताई, आणि एक मग मुलगा कॉलेज करून त्याचं हे काम. आणि मग ताई तुम्हाला सांगू का, त्याचं आता एक कंपनीत काम चालू आहे. हा, आता होईल. परत एक कंपनीत काम चालू आहे. तेवढं हा. काम झालं ना, मग नाही टेन्शन. नाही, ते पण होईल. पण हा टेपचा जो करतोय ना धंदा ताई, तो हा. पोचवतो ना, ते त्याला हम्म. म्हणा आयुष्यात बंद करू नको. त्याच्यातनं तो बघा केवढा मोठा उद्योजक पण होऊन जाईल. पुढे मागे तो त्याचा कारखाना पण काढेल. नाही, आम्ही मशीन घेतली होती ताई. हो का. हा, पण कसं व्हायचं, शिक्षण राहिले ना हो ताई 2 नाही, वर्ष बरोबर अजून. बरोबर. हा. आणि शिक्षण महत्वाचं आहे ना. शिक्षण केल्यानंतर मग ती मशीन आपण घेऊ शकतो ना. मग आम्ही एक बरोबर आहे. जणाला दिली ती. खरंय खरंय. हा, खूप आणि छान त्याचे ताई, मला 2. इतकं आवडलं ना तुमचं हे सगळं. आणि तुम्ही मेन म्हणजे ना पती पत्नी खूप मेहनती आहात, त्यामुळे तुमच्या हा पोटी ताई. पण असे हिरे जन्माला आलेत बघा. हा ना ताई, तुम्हाला माहितीये का, हे ज्या टायमाला त्याचं एका कंपनीत काम चालू करायचं होतं ना, तो म्हणतो महाराजांनीच मला चालू करून दिले. तिथे ना म्हणजे तो त्या कंपनीत कामाला जायचा ताई 8 तास. हो. 8 तास तिथं कामाला जात होता तो. आणि त्याच्या एका मुलाचं, एका एका मित्राचं चिकट टेपचं होतं ना, हा. तर तो म्हणायचा कुठं सप्लाय होत असं सांगणार आहे मला, असं तो त्याला म्हणायचा. अच्छा. हा हा हा. मग याला काय वाटलं, जाऊ दे. आणि याचं कसं आहे माहितीये का ताई, स्वतःला नाही भेटलं पाहिजे, दुसऱ्यांना द्यायचं नेहमी. स्वतः मला ना म्हणजे कधी असं वाटतं चांगुलपणा असावा ताई, पण थोडा नाही का म्हणजे. हो, एका लिमिट पर्यंत. हा, लिमिट एकदम पर्यंत कमरेचं असावं पण ना. सोडता कामा नये. हा, मला तेच म्हणायचंय. त्याचं असं आहे, स्वतःला नाही भेटू दे सगळं, हं. म्हणजे असं सगळ्यांसाठी करीत राहायचं. मग काही वेळेस मला असं वाटतं, याच्या मागे स्वामी महाराज आहेत का काय माहिती. हा, बरोबर आहे, ते पण असू शकतं. आणि सगळंच हा आपलं नसतं ना ताई, त्याच्यात प्रत्येकाचा वाटा असतो. आणि त्याला स्वामीच हा. बुद्धी देतायत ही सगळी, त्याचं सगळं भलं आणि होईल मग बघा. तिथे आहे ना, ते एक सर आले. आणि ते सर काय म्हणले, की तू इथं कॉन्ट्रॅक्ट चालू करू शकतो का, त्याला विचारलं बरं का. हा हा हा. तर तो म्हटला माझी ओळख नाही एवढी आतमध्ये, काय नाही. तर म्हणले तुझं काम मी चालू करून देईन. आणि अरे वा. ताई खोटं सांगत नाही ताई, ते सर त्यांनी ते कंपनी चालू काम करून दिलं, सगळ्यांशी बोलून दिलं ताई. आणि ते सर परत दिसलेच नाही अहो ताई. अरे बापरे. बघा. हा, ते सर आलेच नाही, दिसलेच नाही ताई. अय्या.
ते सर पुढे कसले तो काय ताई, ते म्हणतो स्वामीच तो होते. म्हणतो हा काय तो म्हणतो माझे महाराज आहे ना, मला क्षणाला मी हाक मारले की येतात म्हणतो. बापरे, किती हा ताई मोठा त्याचे आहे. अनुभव ऐकत बसले ना, असं वाटतं ऐकतच बसावं त्याला. नाही नाही, त्याला अनुभव शेअर करायला सांगा ताई. तो काय काय हा करतो, कसं करतो, सगळे अनुभव त्याला शेअर करायला सांगा. त्याच्यात तर किती स्वामी सेवेकरी घडतील ना ताई. अहो मित्राला त्याने आता अनुभव सांगितला, म्हणजे मित्राला त्याने सेवा करायला सांगितली आणि आता 15 दिवसापूर्वी त्या पोराला सच्चा अनुभव आला. एकच त्याने मला आता फोन करून सांगितला, मागल्या हप्त्यामध्ये वेळ असेल तर सांगते. हा, 5 मिनिटं पटापट सांगते. हो सांगा सांगा. कोल्हापूरमध्ये गाडी बंद पडली होती हा हा आणि मित्राची त्याची टेम्पो आहे 49011 हा हा आणि ती गाडी बंद पडली होती रस्त्याला आणि ती गाडीचा चाक पंक्चर झाला म्हणून पंक्चर काढायला गेला बरं का तो. हा 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 कोल्हापूरमध्ये गाडी बंद पडली होती आणि पंक्चर काढायला गेला. रात्रीचे 1 वाजले होते. त्याने गाडी पंक्चर काढून तिकडून चाक घेऊन आला तो आणि त्याला काही कोणी घ्यायनाच बरोबर बरं का ताई. हा 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 कोणीच घ्यायना आणि मग गाडीच थांबणार रस्त्यावरती. आता 1 वाजता कोण गाडी थांबित ना. बरोबर आहे. हो. आणि एक मारुती व्हॅन आली म्हणला आणि म्हटलं ती मारुती व्हॅन आल्या त्यांनी थांबवली बरं का म्हटलं आणि हो, हो. थांबवल्यावरती मग मी म्हटलं मग त्याने थांबवलं म्हणले का रे बाळा तू इथं उभा आहे तर मला माझ्या गाडीचं जाग पोहोचत झालं आणि ते 10 किलोमीटर वरती गाडी होती बरं का हा 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 आणि जाताना तो असं एका गाडी बरोबर गेला आणि येताना त्याची पंचायत झाली कसं यावं नाही का. बरोबर. हा आणि मग तो म्हटला बस ना मग तो त्या गाडीत बसला तर तिथं महाराजांची मूर्ती होती त्या गाडीत बरं का. अरे वा. हा हा तर तो काय म्हटला त्याला की दादा दादा तुम्ही स्वामी भक्त आहेत का. हा ते तुषार म्हटला बरं का त्याला. हम्म. तर तो काय म्हटला की हो मी स्वामी भक्त आहे. तर म्हटला मी पण लय स्वामी भक्त आहे पण माझा मित्र पण लय स्वामी भक्त आहे त्यानेच मला सेवेत आणलं म्हणजे माझा मुलगा निखिल आहे ना. हा 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 तो म्हणला त्यांनी निखिल लय स्वामी सेवा होते आणि त्यानेच मला हे सेवेत आणले. हा 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 तर तो म्हटला तुम्ही सेवा करीत जा महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. तो गाडीवरचा माणूस म्हणला बरं का. हा 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 आणि नंतर मग तो म्हणला तू एवढं उशिरापर्यंत म्हणला अहो मी सगळ्यांना हात केलं पण मला कोणी थांबलंच नाही आणि आमची गाडी ना एकदम जंगलात बंद पडली पंक्चर झाली म्हणून मी ना याला त्याला हात करतो तर उशीर झाला. हा हा तर तो माणूस काय म्हणावा तो म्हणला स्वामी महाराजांनी तुझ्यासाठी मला पाठवले. अगो बाई, बघा बघा ना. किती कमाल ताई. हा बघा ना ताई. नाही आणि खूप एवढं छान. म्हणला की तुझा जो मित्र आहे ना त्याची हा. खूप सेवा आहे म्हणले तुमची सेवा नाही तुम्ही सेवा करा म्हटले. हो बघा. पहा ना ताई किती म्हणजे हे नाही असतं नाही, आणि ताई तुम्हाला आता हा अनुभव शेअर केला ना ताई, तुम्हाला हम्म. स्वामी याच्यापेक्षा कितीतरी अजून भारी अनुभव देतील बघा. ताई सांगू का खरं तुम्हाला हा स्वामीपाशी बसलं ना मुलाला राग येतो काही महागायचं नाही म्हणतो महाराजांपाशी. महाराज किती काय ग. दमत असते नाही त्याच्या मागं पळून असं काही महागायचं नाही. मग मी तुम्हाला खोटं सांगणार 6 महिने झालं ताई मी महाराजांपाशी कधी काही महागत नाही पण आहे ना मनात जर काही गोष्ट आली ना ती महाराज केल्याशिवाय राहत नाही ताई. राहत नाही. अगदी अगदी खरं आहे. हा आपण तेव्हा राग मागत नाही येतो. बसायचं, सेवा आपण हा मनापासून करायची. अगदी बरोबर आहे. नाही ताई महागायचं तरी काय काय आपल्या संसारात काय कमी नाही सांगा ना सगळंच कमी असं आपण महाराजाला खूप त्रास द्यायचा. खरंय ताई. किती महागत कवाच छान नाही बोलताय मी. हो तुम्ही, किती छान सांगता. कायच होत आपली गावरान भाषा. नाही पण किती छान सांगता की आपल्या संसारात जितकं हा द्याल तेवढं कमीच आहे, मागेल हा तेवढं कमीच आहे. त्यापेक्षा सेवा तुम्हाला मनोभावे सांगू का करावी. ताई हा कष्ट पण करावं लागतंय त्याच्या माग. बरोबर आहे. कष्ट आहे का एवढे का आपण कष्ट करायचं पहिले यश होत नव्हतं आता कष्ट करतो त्याला यश यायला लागले. हा पाठीशी स्वामी आहेत ना आता. हा स्वामी महाराज आहेत ना पाठीमाग. बरोबर आहे. खूप मी छान ताई. सगळ्यांना हेच सांगते काय पोरांचं काय होतं ताई गैरसमज होतो की आपणच सेवा केल्यावर महाराज आपल्याला देताना ऑटोमॅटिक ते चुकीचं आहे ना ताई. नाही तसं ए रे हरी दे रे हरी खाटल्यावरी असं कधी होत नाही. आपल्याला हा मेहनत ही करावीच लागते. हा ते मी मुलांना समजून सांगते असं नाही करायचं कष्ट करा तुम्हाला यश महाराज देते. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे ताई. हा खूप ना मग. छान ना ताई, मी शेअर करते. हा ताई चालते. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.